एका माणसाने संपूर्ण देशाची मानसिकता बदलली आणि जगाला पुन्हा युद्धात ढकललं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. ट्रेटी ऑफ वर्सालिस नंतर जर्मनी पूर्णपणे तुटलेला होता. इकॉनॉमी क्रॅश, बेरोजगारी, इन्फ्लेशन आणि लोक निराश होते. आणि अशा वेळी लोकांना हवा होता एक नेता जो आशा देईल, जो बदला घेईल. इथून एंट्री होते ॲडॉल्फ हिटलरची. हिटलर एक साधा सैनिक होता, पण त्याच्याकडे एक गोष्ट खूप स्ट्रॉंग होती, त्याची स्पीच पॉवर. तो लोकांच्या रागाला शब्द देत होता. तो म्हणायचा जर्मनीवर अन्याय झाला आहे आणि आपण पुन्हा महान होणार. हळूहळू त्याची पार्टी, नाझी पार्टी, पॉप्युलर होऊ लागली. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. 1933मध्ये हिटलर जर्मनीचा चान्सलर बनला आणि इथून सगळं बदलायला लागलं. त्याने नेमकं काय केलं असेल? त्यांनी डेमोक्रेसी हळूहळू संपवली. मीडिया आणि अपोजिशन्स कंट्रोल केले. मिलिटरी पुन्हा मजबूत करायला सुरुवात केली. आणि सर्वात धोकादायक, त्याने एक एनिमी तयार केला, तो म्हणजे ज्यूज. तो लोकांना कन्व्हिन्स करत होता की जर्मनीच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी ज्यूज जबाबदार आहेत. म्हणजेच तो देश एकत्र करत होता, पण चुकीच्या दिशेने. हिटलरने ट्रीटीचे नियम मोडायला सुरुवात केली. टेरिटरीज परत घ्यायला लागला आणि युरोपमध्ये एक्सपान्शन सुरू केलं. आणि बाकी देश काय करत होते? सुरुवातीला त्याला इग्नोर केलं. काही होणार नाही असा विचार केला. पण रिॲलिटी काय होती? एक डेंजरस लीडर पॉवरमध्ये आला होता आणि तो थांबणारा नव्हता. हिटलरने जर्मनीला उभं केलं, पण जगाला युद्धात ढकललं. पुढच्या भागात आपण बघू ब्लिट्झक्रीग म्हणजे काय आणि जर्मनीने इतक्या वेगाने देश कसे जिंकले. तुमच्या मते हिटलर इतका पॉवरफुल कसा बनला?